नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 21 मे 2026 आणि आमची संपूर्ण परभणीची टीम आहे. आम्ही आलोत नेपाळमध्ये आणि नेपाळमध्ये या ठिकाणी आम्ही काय केलं, नोटा बदलल्या. तर आपल्या 1000 रुपयाला इकडं 1600 रुपये भेटतात. तर या ठिकाणी करन्सी बदलली म्हणजे नोटा चेंज केल्या. आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज सांगणार आहे. महाराष्ट्रात आज म्हणजे 21 मे 22-23च्या दरम्यान तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मग ते सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा एक अवकाळी म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्ये असणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. पण त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर 28, 29, 30च्या दरम्यान परत एक अवकाळी पाऊस येणार आहे. आपण ते सगळीकडे नाही, भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपातच असणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता पेरणीचे दिवस जवळ आले, तुम्ही शेतीचे कामं करून घ्या. कारण की राज्यामध्ये 7 जूनला म्हणजे यावर्षी त्या टायमाला पाऊस येण्याची शक्यता आहे, म्हणून हा अंदाज लक्षात आहे. आणि हे आहे नेपाळ. आता हे नेपाळमध्ये प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी करन्सी आम्ही चेंज केली आणि या ठिकाणी खूप गरमी आहे. म्हणजे नेपाळकडे इतकी गरमी आहे की खूपच गरमी आहे. याच्या पुढं थंडी आहे, पण याच्या सध्याच्याला खूप गरमी आहे. आणि केरळ आहे आणि त्याच्यानंतर 5 ते 7 मध्ये 7 जूनपर्यंत म्हणजे महाराष्ट्रात पाऊस दाखल होऊ शकतो, म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा आणि आपण आपल्या शेतीची कामे करून घ्यायची. कारण की विदर्भात असल्यामुळे तुम्हाला सांगतो, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामधले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं मात्र एक मान्सून पूर्व एक अवकाळी पाऊस येणार आहे. आणि ते पाऊस मात्र 27 मे 27, 28, 29, 30, 31च्या दरम्यान तो मान्सून पूर्व अवकाळी पाऊस येणार आहे. भाग बदलत पडणार आहे, विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे, म्हणून खास करून हा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर विदर्भाच्या बाजूला मराठवाडा आहे. तर मराठवाड्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस कधी येणार, म्हणजे मराठवाड्यात देखील 27, 28 मेच्या नंतरच मराठवाड्यात देखील एक मान्सून पूर्व अवकाळी पाऊस येणार आहे, म्हणून हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की अचानक कंप्लीट 21 दिवस पाऊस राहिलेला आहे. तर तुम्ही काय करा, शेतीची कामे करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो उत्तर महाराष्ट्रातल्या देखील शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, अचानक पाऊस कंप्लीट 21 दिवस राहिलेला आहे. तुम्ही जवळपास म्हणजे 21 दिवसापर्यंत तुम्ही तुमची शेतीचे कामे करून घ्या. कारण की उत्तर महाराष्ट्रात देखील म्हणजे 27, 28, 29 म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यात चांगला एक मान्सून पूर्व अवकाळी पाऊस येणार आहे आणि त्यामध्ये तुमची शेतीची कामे होणार आहे. पण या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीचे कामे करत असताना आपली स्वतःची काळजी घ्यायची, झाडाखाली थांबायचं नाही. त्याच्यानंतर आपण आपल्या याच्याकडे पश्चिम महाराष्ट्राकडे होऊ तर पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही देखील काय करा, अचानक कंप्लीट 21 दिवस पाऊस यायला शिल्लक राहिलेले 21 दिवसामध्ये तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या. कारण की मेच्या शेवटच्या आठवड्यात पुणेकडे देखील एक आणि कोकणपट्टी घाटमाट्यावर देखील पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर कोकणपट्टीकडे तर जवळपास 23 तारखेच्या नंतर तिकडे पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणजे कोकणपट्टी, सातारा, कोल्हापूर, सांगली हे पट्टा, त्याच्यानंतर अहिल्यानगरकडे 24 तारखेच्या नंतरच तिकडे वातावरण बदलायला सुरुवात होईल. पण 24 तारखेपासून फक्त कोकणपट्टी आणि घाटमाटा परिसर त्या भागामध्ये मान्सून पूर्व अवकाळी पाऊस सुरू व्हायला तयार होणार आहे, म्हणून त्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. सगळ्यात महत्त्वाचं पुणेकराला सांगू इच्छितो की पुण्याकडे देखील 25 मे पासून तुम्हाला पाऊस पाहायला भेटेल आणि गरमीपासून सुटका भेटणार आहे, म्हणून पुणेकरांना देखील अंदाज लक्षात यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मात्र अचानक पाऊस कंप्लीट 21 दिवस पाऊस राहिलेला आहे. तुम्ही शेतीचे कामे करून घ्या. आणि आता मी योगायोगानं विदर्भामध्ये असल्यामुळं विदर्भामध्ये आर्णी तालुक्यामध्ये खास करून विदर्भातल्या शेतात मध्ये इकडे आल्याच्या नंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, शेतीची कामे करून घ्या. कारण